राज्यात आणि खास करून कोकणात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने सगळ्या प्रकारच्या व्यवसायांवरती, अगदी शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं आसमानी संकट कोसळलं. ह्या अवकाळीने केलेल्या दाणादाणीचे म्हणा किंवा नुकसानीचे म्हणा परिणाम हे यंदाच्या गणेश चतुर्थीमध्ये निश्चितपणे पाहायला आणि भोगायला लागणार आहे. ज्या पद्धतीने आंबा, काजू, कोकम या कोकण मेव्याच्या नुकसानीमुळे प्रचंड मोठी आर्थिक नुकसान हे बागायतदारांना, सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांना भोगावं लागणार आहे, भोगावं लागलं आहे. अगदी तसंच इथल्या पर्यटन व्यावसायिकांना प्रचंड मोठा फटका बसलेला आहे. जे पर्यटनाशी थेट निगडीत आहेत आणि जे पर्यटनावरती अवलंबून आहेत अशा प्रकारच्या सगळ्या व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना हा फटका बसलेला. सिंधुदुर्गाच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये 12-15 मे पासूनच अवकाळीला सुरुवात झाली आणि मुळात ही सुरुवात झाली ती कायम म्हणजे असा अवकाळीसारखा न पडता तो मोसमी पावसासारखा पाऊस पडत राहिला आणि पर्यटनाची राजधानी बनवल्या जाणाऱ्या मालवणमध्ये 20 मे पासून पावसाने कहर केला. मी जे म्हटलं की 15 एप्रिल ते 15 जून हे कोकणातल्या आणि खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या यच्चयावत व्यावसायिकांचे साधारणतः 50% उलाढालीचे दिवस असतात. या दिवसामध्ये ते पुढच्या 4 महिन्याच्या 5 महिन्याच्या जो मंदीचा सीझन आहे, पावसाचा सीझन आहे, स्लॅक सीझन आहे, त्याची ते बेगमी करतात आणि ही बेगमीची परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून चालली. या बेगमीमध्ये हा 20 मे नंतरचा 15 जून पर्यंतचा कालावधी हा खूप महत्त्वाचा आणि कळीचे दिवस म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थाने सगळ्या पर्यटन व्यावसायिकांना एक जाणवायला लागलं की ही आता वेळ आहे की मालवणचं पर्यटन, सिंधुदुर्गाचं पर्यटन हे आता बारमाही झालं पाहिजे. ह्याच्यातला महत्त्वाचा कारण की मागचे 5 वर्ष एक आपण जर बघितला पावसाचा पॅटर्न तर जो पाऊस मे महिन्यामध्ये चालू होतो तो साधारणतः जानेवारी महिन्यापर्यंत पडतच राहतो आणि पुन्हा मग एप्रिलपासून हळूहळू पावसाची चिन्ह दिसायला लागतात आणि जेवढं सौंदर्य, जेवढा सुंदर समुद्र, जेवढा सुंदर निसर्ग हा थंडीमध्ये म्हणा किंवा उन्हाळ्यामध्ये म्हणजे वसंत ऋतूमध्ये म्हणा असतो तसाच आणि तितकाच किंबहुना त्याहून अधिक सुंदर कोकण हे या पावसाळ्यामध्ये असतं आणि ते जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर त्याच्यातून आज जो आत्तापर्यंत म्हणजे पहिली एक 20 वर्ष 20 वर्ष हा आमचा पर्यटनाचा मोसम हा साधारणतः 100
दिवसांचा होता, तो हळूहळू 150 दिवसांवरती गेला. पण आता हा मोसम हा साधारणतः 250 ते 300 दिवसांपर्यंत जर न्यायचा असेल आणि त्यातून या पर्यटन व्यवसायाला एक शाश्वत पाया उभा करून द्यायचा असेल, या पर्यटन व्यवसायामध्ये नवी गुंतवणूक घ्यायची असेल, तर हे पावसाळी पर्यटन बहराला आलंच पाहिजे, या निर्णयावरती आम्ही आलो. याच्यातनं जे काही समोर मुद्दे आले चर्चेतनं, त्यातले सांगितल्याप्रमाणे 2 भाग आहेत. एक तात्काळ अंमलबजावणी आणि दुसरी दीर्घकालीन उपाययोजना. कारण आता आम्ही याच्यावरती आलेलो आहोत की आपल्याला आता पावसाळी पर्यटनावरती भर दिल्याशिवाय आपला व्यवसाय हा टिकून राहू शकणार नाही, प्रगती करू शकणार नाही. या दृष्टीनं आम्ही काय करणार किंवा आम्ही महासंघ म्हणून काय केलं पाहिजे किंवा सगळ्या व्यापाऱ्यांनी, जिल्ह्यातल्या पर्यटन व्यावसायिकांनी काय केलं पाहिजे, अशी चर्चा झाली. जी तात्काळ करायची उपाययोजना. या तात्काळ करायच्या उपाययोजनांमध्ये एक सगळ्यात पहिली गोष्ट की जे कोण, आम्ही आता आवाहन करणार आणि जे कोण या उपक्रमामध्ये सहभागी होऊ इच्छितात, मग तो पर्यटन व्यावसायिक असला पाहिजे असं नाही, कुठलाही व्यावसायिक, तर काल ज्येष्ठ पौर्णिमा झाली. ज्येष्ठ पौर्णिमा ते नारळी पौर्णिमा हे 2 महिने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही डिस्काउंट स्कीम लॉन्च करणार. प्रत्येक व्यावसायिक आपापल्या वकुवाप्रमाणे, आपापल्या क्षमतेप्रमाणे, आपापल्या नफ्याच्या हिश्श्याप्रमाणे या काळामध्ये, या 2 महिन्याच्या काळामध्ये आपल्या मालावरती डिस्काउंट द्यायचं. तर या दृष्टीने काल व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्थांचे पदाधिकारी आणि पर्यटन व्यावसायिक यांची एक खुली बैठक आयोजित केली होती. आणि या बैठकीमध्ये खूप चांगली आणि सखोल अशी चर्चा झाली. आणि या चर्चेतून काही बाबी या पावसाळी पर्यटनाला उभारी देण्यासाठी किंवा पावसाळी पर्यटनाला एक प्रसिद्धी देण्यासाठी आणि त्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये यावे या दृष्टीने काही तात्काळ आणि दीर्घकालीन अशा दोन्ही उपाययोजनांची चर्चा झाली आणि त्यातून काही मुद्दे पुढे आले. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की आपण आत्तापर्यंत जो विचार करत होतो तो आजूबाजूच्या जिल्ह्यातनं, महाराष्ट्रातनं किंवा आजूबाजूच्या राज्यातनं पर्यटक इकडे कसे येतील, परंतु याचबरोबर जिल्हांतर्गत पर्यटनाला प्रचंड मोठा वाव आहे आणि त्या दिशेने आत्तापर्यंत आपण कोणीही विचार पण केलेला नाही आहे. हे कालच्या बैठकीतनं पुढे आले. जिल्ह्यांतर्गत पर्यटनाला म्हणजे काय, तर एक आज आपण मालवणमध्ये आहोत, पण आपल्याला आपल्या शेजारच्या कुडाळमध्ये किंवा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये किती सुंदर पर्यटन होऊ शकतं याची जाणीव नाही. कारण आपण आपल्या रोजच्या रोज आपण आपल्या कामामध्ये गुंतलेले असतो आणि मग कधीतरी कुठे पाहुण्याच्या घरी जायच्या निमित्ताने, कुठेतरी लग्न कार्याच्या निमित्ताने, नाहीतर मग देवदर्शनाच्या निमित्ताने ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं, अरे हे सुद्धा चांगलं आहे, हे सुद्धा चांगलं आहे, चांगलं. ही सगळी जिल्ह्यातली जी पर्यटन स्थळं आहेत, या पर्यटन स्थळांची पुरेशी आणि व्यापक प्रसिद्धी जर झाली तर जिल्ह्यांतर्गत पर्यटन. दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट की आपण परस्परांमध्ये टायअप करून काही डिस्काउंट कुपनची योजना सुरू करतो. परस्परांमध्ये टायअप करून म्हणजे काय, तर आता समजा माझं उबंटू कॅफे आहे, या कॅफेमध्ये स्थानिक माणसं येत आहे, आणखी कोणाला तरी
वाटलं, समजा प्रमोद ओरसकरना वाटलं की ते तिथून आपल्याकडे आले पाहिजेत, ते आपलं एक कुपन तयार करतील, ते माझ्या काउंटरला ठेवतील. हे कुपन घेऊन आलेल्याला तिकडे यशस्वी कोल्ड्रिंकमध्ये 5% डिस्काउंट मिळणार. असं परस्परांमधलं. नितीन तायशेड्यांची बेकरी आहे, माझं कुपन तिकडे राहील, विजया बेकरीमध्ये राहील. तिथं ज्यावेळी त्यांच्या काउंटरवरती माणूस येईल त्याला ते उबंटू कॅफेचं कुपन हँडओव्हर करतील. तिथून बाबा हे कुपन घेऊन तू जर ह्याच्यामध्ये गेलास, उबंटूमध्ये गेलास, तर तुला 5% डिस्काउंट मिळणार. खेकडे पकडणं पावसाळी हे अर्थात सर्वसामान्य त्यांना पर्यटकांना शकणार, पण त्याच्याबरोबर जर आपण आपल्याकडचा एखादा एक्सपर्ट माणूस दिला आणि त्याच्याबरोबर तुम्ही जा, तर ते नक्की आनंदाने ते जातील. पक्षी निरीक्षण हा एक मोठा, प्रचंड मोठा सेगमेंट आहे. भात शेतीतील सफर, कृषी पर्यटनाचे, सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये रिव्हर राफ्टिंग हा एक खूप महत्वाचा आणि केवळ याच दिवसात ज्याला स्कोप आहे, वाव आहे असा हे आहे. अशा कितीतरी जे आजपर्यंत ज्याला आपण पर्यटनाच्या दृष्टीने स्पर्श केला नाही, असे सगळ्यांची एक पॅकेज तयार करणं आणि त्याची प्रसिद्धी करणं, त्याच्यासाठी माणसं निवडणं, याची प्रक्रिया आता आम्ही सुरू केलेली आहे. त्यानंतर एक सूचना, खूप चांगली सूचना आली की ज्याच्यावरती आपण कधीही विचार केला नव्हता. या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याकडे येणारे पर्यटक असतात ते गोव्यातनं मोठ्या प्रमाणावर येतात. गोयकार इकडे सुळे खायला मोठ्या प्रमाणात येतात. पण त्यांना तशा पद्धतीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे आम्ही आता एसटीकडे मागणी करणार आहोत की मालवण, पणजी, मालवण अशा पद्धतीची एक वातानुकूलित शिवशाही बस झाली पाहिजे. ही खूप म्हणजे आमच्या कोणाच्याच लक्षात आलं नव्हतं की हे केवढा मोठा सेगमेंट आहे तो. कारण आज पणजी मालवण हे साधारणतः 1.5 तासाच्या अंतरावरती आलेलं आहे आणि ती जर तशा पद्धतीची झाली तर वरच्या दर्जाची लोक, त्यामुळे ती जर बसने आली तर इकडच्या रिक्षा व्यावसायिकांना, छोट्या ट्रॅव्हलवाल्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा व्यवसाय मिळेल. की आपल्या कुठल्याही तालुका मुख्यालयाच्या ठिकाणवरून ग्रामीण भागामध्ये जाण्यासाठी संध्याकाळी 6 नंतर एसटी उपलब्ध नसते. त्यामुळे मग मालवण शहरामध्ये आज कामाला येणारी मुलं म्हणा किंवा माणसं म्हणा, ही ह्या 5 किलोमीटरच्या परिघाच्या पलीकडची येत नाहीत, येऊ शकत नाहीत आणि त्यांनी यायचं म्हटलं तरी ती आम्हाला परवडत नाही. कारण त्यांच्या एसट्यांच्या या संध्याकाळी परतीच्या एसट्यांच्या वेळा किंवा वस्तीच्या एसट्यांच्या वेळा ह्या सगळ्या शाळांच्या वेळांशी निगडीत आहेत. शाळा सुटल्यानंतर त्या सुटतात आणि त्यामुळे मग आमची अडचण अशी होते की ज्यावेळी असा मोसम असतो त्यावेळी 4, 4:30, 5, 5:30 वाजेपर्यंत सकाळचं गिऱ्हाईक चालू असतं आणि मग ताबडतोब 6, 6:30ला संध्याकाळचं चालू होतं आणि त्याच वेळी जर तो हातातला कामगार घरी जाणार म्हटलं, त्याचाही नाईलाज असतो, घरी जायचं असतं, तर खूप अडचणीची होते. त्यामुळे आम्ही एसटीकडे आता याच्या संदर्भातली मागणी करणार की ह्या मिडी बस या रात्री साधारणतः 8, 8:30 आणि शासनाला होल हार्टेड, खुल्या दिल्यानं पूर्ण सहकार्य करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे रखडलेला सी वर्ल्ड प्रकल्प हा येत्या 5 वर्षात काहीही करून मार्गी लागलाच पाहिजे की जेणेकरून जिल्ह्याच्या, केवळ मग मालवणच्या नाही, जिल्ह्याच्या पर्यटनाला एक प्रचंड मोठा निराळा आयाम मिळणार आहे. पावसाळी पर्यटनामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेण्यासाठी म्हणून मी आता तालुका स्तरावरती प्रत्येक तालुक्यामध्ये सायकल स्पर्धा, सायकल मॅरेथॉन, त्याचं एक पावसाळी सायकल मॅरेथॉन म्हणजे कुडाळमध्ये त्या केल्या जातात, तर त्या प्रत्येक तालुक्यामध्ये केल्या तर त्यातून एक चांगली चालना मिळेल.
त्याची प्रसिद्धी, कारण त्या सायकल मॅरेथॉन जी कुडाळमध्ये घेतली जाते हायवेवरती, त्याला गोव्यातनंही येतात, बेळगावातनंही येतात, कोल्हापुरातनंही येतात, अगदी पार याच्यापासून चिपळूण पासूनची लोक येतात. तर तशा ह्या नियोजन करून प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक स्पर्धा या पावसाळ्यामध्ये व्हावी. आणि दुसरा आमचा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो म्हणजे गणपतीनंतर येत्या सप्टेंबरमध्ये सागर ते सह्याद्री अशी एक मोटर बाईक रॅली, ही शर्यत नाही, ही स्पर्धा नाही, ही रॅली, ज्यातून जिल्ह्यातल्या युवकांना आपल्या सह्याद्री पट्ट्याची, सुंदर जंगलांची माहिती होईल. मुद्दाम सांगतो की यंदाचा जो व्यापारी महासंघाचा मेळावा वैभववाडीला झाला, त्या वैभववाडीच्या मेळाव्यामध्ये माननीय पालकमंत्री नितेशजी राणे यांनी महासंघाला एक निर्देश दिला की या जिल्ह्याचं व्यापार धोरण तुम्ही तयार करा, त्याच्यावरती आपण चर्चा करूया आणि या जिल्ह्यासाठी म्हणून स्वतंत्र, जसं राज्याचं व्यापार धोरण आहे तशा पद्धतीने जिल्ह्यासाठी म्हणून एक व्यापार धोरण तयार करा. आणि त्याचाच भाग म्हणून हे सगळे मुद्दे आम्ही गोळा केलेले आहेत की ज्यातून या सगळ्यांचा उहापोह होईल, विचार विनिमय होईल, त्या जिल्ह्याला अधिकृत, त्या व्यापार धोरणाला अधिकृतरित्या जिल्ह्याचं व्यापार धोरण म्हणून मान्यता मिळाली. की आजच बातमी आली की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने, महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी आज आपल्या राजकोटच्या शिवपुतळ्याच्या परिसरामध्ये शिवसृष्टी उभारण्यासाठी आर्थिक तरतूद केली. मी महासंघाच्या वतीनं, मालवण व्यापारी संघाच्या वतीनं, तमाम मालवणकरांच्या वतीनं मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे, अर्थमंत्र्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो की त्या शिवसृष्टीच्या उभारणीनंतर मालवणीच्या पर्यटनाला आणखी वेगळा असा एक आयाम निश्चितपणे मिळणार आहे. कालच आणखी एका गोष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली, ती म्हणजे मालवणपासून मला वाटतं 20 पेक्षा जास्ती नाही इतक्या नॉटिकल माईलवरती असलेल्या निवती परिसरामध्ये ते आता नौदलाची युद्धनौका पाण्याच्या खाली तिचं स्मारक करून तिथं ते एक पर्यटनाचं हब निर्माण, निराळ्या प्रकारच्या पर्यटनाचं हब निर्माण करणार, हे सुद्धा मालवणच्या आणि सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला एक वेगळा आयाम आणि चालना देणारी घटना आहे. त्याबद्दलही मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचं आणि खास करून दीपकभाईंचं आणि पालकमंत्र्यांचं मनापासून महासंघाच्या वतीनं आणि जिल्हावासियांच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार मानतो.